नमस्कार. वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. कैरीचं पण रेसिपी मी आपल्याबरोबर आज शेअर करते. पाहूया रेसिपी. आजची रेसिपी कैरीचं पण. 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत पण बनवण्यासाठी. बाउलमध्ये पाणी घेतलंय. अर्धा तास मी कैऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवते. अर्धा तास झाला. कैऱ्या मी धुवून घेते. कैरी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे. कट करते इकडून. मी कैरीची सालं काढून पण बनवते. कैरीचा साल सुद्धा ठेवून तुम्ही पण बनवू शकता, पण साल असले की त्याला भरपूर कैरीचा गर लागलेला असतो, म्हणून मी कैरीची साल काढून घेते. बाकीच्या कैरीची मी अशी साल काढून घेते. या कैरीच्या सालींचा स्वयंपाकामध्ये उपयोग करू शकता किंवा कैरीच्या सालीची छान चटणी होते. कैरीची साल काढून घेतलेली आहे. कुकरच्या डब्यामध्ये 3 कैऱ्या घेतल्यात आणि मी आता पाणी घालते. कैरी शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी ओतले कुकरच्या डब्यामध्ये, म्हणजे कैरी छान शिजून येईल. कुकरमध्ये तळाला पाणी घालून कुकरच्या त्यावर हा डबा ठेवून 2 शिट्ट्या मी करून घेते. कुकरच्या डब्यामध्ये शिजवलेल्या कैऱ्या थंड करून घेतलेत. कैरीची कोय, त्याचा गर सगळा मी काढून घेते. ही पहा, या कोयचा सुद्धा मी गर काढून घेते. हा कैरीचा पल मी थंडगार करून घेतलेला आहे आणि मी आता तो कैरीचा पल्प मोजून घेणार आहे. 2 वाट्या घेतल्यात मी. कैरीचा पल्प मोजून घेते. 2 वाटी भरून हा कैरीचा पल्प झालेला आहे. एका बाउलमध्ये मी पल्प घेते. ज्या काचेच्या बाउलनी मी कैरीचा पल्प मोजून घेतला, त्याच बाउलनी मी 2 बाउल बारीक चिरलेला गूळ घेतलाय. कैरीचा पल्प थंडगार झाल्यानंतरच त्यामध्ये मी गूळ घालते. व्यवस्थित गूळ मिक्स करून घेते. गूळ त्यामध्ये ऍड केल्यानंतर कैरीच्या पल्पमध्ये तुम्ही रंग पाहू शकता. हे असं पण तुम्ही वर्षभरासाठी बनवून ठेवा. जेव्हाही उन्हामधून याल, थंड पाणी किंवा थोडासा बर्फ त्यामध्ये ऍड करा आणि केव्हाही तुम्ही घेऊ शकता. छान काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवलं ना तरी ते छान टिकतं. आता हे मिश्रण मी मिक्सरला लावते. मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतते. पल्स मोडवर मिक्सरला हे मिश्रण मी फिरवून घेते. बाउल आणि मी स्ट्रेनर घेतलेला आहे. हे मिक्सरला वाटलेलं मिश्रण मी गाळून घेणार आहे, म्हणजे गुळाचा एखादा तुकडा असेल तर तो स्ट्रेनरने गाळून येईल. हे पहा, सगळं मी स्ट्रेनरने गाळून घेतलंय. पण्याला टेस्टसाठी अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चिमूटभर काळं मीठ, पाव चमचा मीठ, स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पावडर मिक्स करते. पण बनवण्यासाठी हे मिश्रण तयार आहे. तुम्ही भरणी कोरडी करून फ्रीजमध्ये वर्षभरासाठी ठेवू शकता. भरणी मी छान कोरडी करून घेतलेली आहे.
आणि केव्हाही त्याचा स्वाद घेऊ शकता. मी भरणीमध्ये आता भरते पण्याचं मिश्रण. पहा, भरणी भरलेली आहे. झाकण कोरडं करून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये पण्याची भरणी ठेवून तुम्ही त्याचा स्वाद घेऊ शकता. आता मी ग्लासमध्ये पन्ह बनवून दाखवते. पन्ह बनवते. आईस क्यूब या ग्लासमध्ये सुद्धा एक आईस क्यूब. या चमच्याने 4 चमचे मी पल्प घेते. पल्प घालते ग्लासमध्ये. थंडगार पाणी मिक्स करते. पण ग्लासमध्ये बनवून तयार आहे. गार्निशिंगसाठी वेलची पावडर. कैरीच्या रेसिपी आणखी मी अपलोड केलेल्या आहेत. रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा. थंडगार पन्ह. आणखी नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं. नमस्कार.